नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक भरती 2023-24 चे काही आपण कृषी विषयक तांत्रिक घटक पाहणार आहोत आजच्या या लेक्चरमध्ये। महत्त्वाचे वन लाइनर क्वेश्चन असतील विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे। युरिया हे नत्रयुक्त खत आहे। युरिया हा नत्रयुक्त खत आहे। महत्त्वाचे क्वेश्चन असतील, अतिशय महत्त्वाचे आहे, जे की आपल्याला ग्रामसेवक मध्ये कृषी घटकावर विचारतातच। ओके, तर हे लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो। नत्राच्या कमतरतेमुळे झाडाची पाने पिवळी होतात। ओके, नत्राच्या कमतरतेमुळे काय होते तर झाडाची पाने पिवळी होत असतात। तिसऱ्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे, स्फुरदमुळे फळे उशिरा पक्व होतात, म्हणजे त्यांची पिकण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडी लेट होते। ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, लोहाच्या कमतरतेमुळे कवळी पाने पिवळी पडतात, म्हणजे जी बी कवळी पाने आहेत लोहाच्या कमतरतेमुळे ती काय करत असतात तर पिवळी पडत असतात विद्यार्थी मित्रांनो। आणि आपल्या शरीराचंही तसंच आहे, जसं आपल्या शरीरामध्ये लोह असते तसंच पानामध्ये म्हणजे झाडामध्येही लोह असते। तर आपल्या शरीरात जर लोहाचं प्रमाण कमी झालं तर ऑक्सिजनचं वहन कमी होते, त्याच्यामुळे आपल्याला पंडू रोग होतो, त्यालाच आपण अॅनिमिया सुद्धा म्हणत असतो। ओके, प्रश्न क्रमांक 5, क्लोरीनमुळे टोमॅटोच्या पानाच्या कडा करपतात, म्हणजे जे तुम्ही एखाद्या वेळेस पाहिले असेल झाड थोडंसं असं हलकसं वळलेलं राहते आणि त्याच्यावर आजूबाजूला थोडंसं जळल्यासारखी प्रक्रिया झालेली असते। ओके, तर ते कशामुळे होते तर ते होते क्लोरीनमुळे। ओके, मग टोमॅटोचे जे पान आहेत त्याच्यामुळे ते काय करतात तर करपतात, त्याच्या अभावामुळे, क्लोरीनच्या अभावामुळे टोमॅटोचे पान काय करतात तर ते करपत असतात। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 6, ऊसाच्या मळीमध्ये 2.58% नत्राचे प्रमाण असते। ऊसाच्या मळीमध्ये किती प्रमाण असते तर हे नत्राचे प्रमाण अतिशय महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो। युरियामध्ये सर्वात जास्त नत्राचे प्रमाण असते। ते नत्राचं प्रमाण ज्या वेळेस एखाद्या पिकाची वाढ होत नसेल किंवा मग त्या पिकावर कोणत्या प्रकारचा रोग येत असेल तर त्यावेळेस आपण युरिया टाकत असतो। गव्हामध्ये जास्तीत जास्त आपण युरियाचा वापर करत असतो, ऊसामध्ये, बरोबर आहे। तर अतिशय महत्त्वाचे आहे। त्याच्या समोरचे क्वेश्चन पहा। आता सांगितलं होतं की युरियामध्ये सर्वात जास्त नत्राचं प्रमाण आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, युरियामध्ये नत्राचे प्रमाण 46% असते। हे अतिशय बेसिक क्वेश्चन आहे आणि नेहमी पेपरमध्ये विचारत असते। जास्त काय आहे तर विद्यार्थ्यांचा अभ्यास नसतो कृषी घटकावर, त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी या घटकामध्ये मागे राहतात। म्हणून मी म्हणत आहे की हे लेक्चर तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे। पूर्ण लेक्चर करा तरच तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन जे बी आले तर तुमचं तिथं मार्क ते कव्हर करून देतील। ओके, प्रश्न क्रमांक 8, कापूस हे नगदी पीक आहे। मग कापूस सोबत पहा, लक्ष द्या, कापूस हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणजे यवतमाळ, आपल्या महाराष्ट्रामध्ये यवतमाळ हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणजे यवतमाळ आहे आणि कापूस हा नगदी पीक आहे। तर कापसासोबत आणखी तंबाखू बी नगदी पीक आहे आणि ऊस सुद्धा नगदी पीक आहे, हेही लक्षात ठेवा। जर कापसाच्या जागेवर तुम्हाला तंबाखू आलं तर तंबाखू सुद्धा नगदी पीक आहे आणि ऊस जरी आला तरी ऊस नगदी पीक आहे। कोणते नगदी पीक आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर 9व्या क्रमांकाचा क्वेश्चन, रायझोबियम जीवाणू हे द्विदल वनस्पतीच्या मुळावर गाठी निर्माण करतात। पहा, लक्ष द्या, रायझोबियम जे जीवाणू आहेत ते द्विदल वनस्पतीच्या मुळावर गाठी तयार करतात। तर तुम्हाला द्विदल वनस्पती माहीत नसतील तर मी तुम्हाला एकदा सांगून देतो। पहा, ज्या वेळेस बी कोणत्याही बियाचे 2 भाग होतात, जसं की चिंचोका घेतला, चिंचोकाचे जर 2 भाग केले 2 भाग होतात, आंब्याची कोय घेतली, आंब्याचे कोयचे 2 भाग होतात, शेंगदाणा घेतला, शेंगदाण्याचे 2 भाग होतात, तर याला काय म्हणत असतो आपण द्विदल वनस्पती म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो। मग रायझोबियम काय करत असतो तर द्विदल वनस्पतीच्या मुळावर राहत असतो, म्हणजे जे तुम्ही भुईमुगाचे झाड पाहिलं असेल तर त्या भुईमुगाच्या झाडावर च्या मुळावर की नाही थोड्या थोड्या गाठी आलेल्या असतात, बरोबर आहे। तर त्यालाच आपण काय म्हणतो रायझोबियम म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रायझोबियममुळं ज्यावेळेस पिकांना नायट्रोजन हे पुरवल्या जात असते, नायट्रोजन हे रायझोबियममुळंच पुरवल्या जात असते विद्यार्थी मित्रांनो। ओके, क्लिअर आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील जमिनीमध्ये आज अझॅक्टोबॅक्टर क्रेक्रोकम
जातीचे विषाणू मोठ्या प्रमाणात आढळतात. काय म्हटलं तर महाराष्ट्रामधील जमिनीमध्ये आज ऑक्टोबॅक्टर अझॅटोबॅक्टर आहे. सॉरी, तिथं काय आहे, अझॅक्टोबॅक्टर करा त्याला, अझॅक्टोबॅक्टर केक्रोक्रम जातीचे जीवाणू मोठ्या प्रमाणात आढळत असतात. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आहे. तर प्रश्न क्रमांक 11 काय आहे पहा, मका या पिकाचे शास्त्रीय नाव काय आहे. तर मका या पिकाचे शास्त्रीय नाव आहे झी-मेज. ओके, झी-मेज हे मका या पिकाचे शास्त्रीय नाव आहे. आणि मक्याचं मूळ ठिकाण कोणते आहे, तर मक्याचे मूळ ठिकाण आहे अमेरिका. कोणतं आहे, तर अमेरिका. लक्षात ठेवजा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. मी जर त्याच्या पिकावर आणखीची माहिती भेटलेली असेल तरी ती मी तुम्हाला क्लिअर करत आहे. ओके, हे मूळ स्थान सुद्धा विचारतात एक्झाममध्ये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12, शेळीच्या मांसाला काय म्हणतात. तर शेळीच्या मांसाला विवेन म्हणत असतात. ओके, गायच्या मांसाला काय म्हणतात, तर बीफ म्हणत असतात. ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे. म्हशीच्या मांसाला काय म्हणतात, तर त्याला म्हणत असतात बुफेन म्हणत असतात. त्याला काय म्हणतो आपण, बुफेन म्हणत असतो. क्लिअर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13, शेळीचे दूध पचनास हलके असते. शेळीचे दूध कसे असते, तर पचनास हलके असतात. म्हणून लहान बाळाला एखाद्या वेळेस पहा तुम्ही, कावीळ वगैरे झालं ना, त्याला शेळीचे दूध पाजतात. त्याच्यामुळं ते किंवा मग त्या दुधामुळं त्याचं जे कावीळ आहे ते चालल्या जाते आहे की नाही, म्हणजे त्याचे जीवाणू नष्ट होऊन जातात. त्याच्यानंतर 14व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, जाफराबादी हे सर्वात जास्त दूध देणारी म्हैस आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला जाफराबादी ही म्हैस आढळते कुठं, तर हे जवळपास पंजाब आणि सिंध प्रांतात आढळत असते. ओके, किंवा मग पाकिस्तानात सुद्धा आढळते. त्याच्यानंतर 15व्या क्रमांकाचा प्रश्न, जळगाव येथे तेलबिया संशोधन केंद्र आहे. जेवढे बी कृषी विषयक संशोधन केंद्र आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला नेहमी पेपरमध्ये विचारले जातात, म्हणून ते पाठ असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ऊसाचं संशोधन केंद्र कुठं आहे, तर पाडेगाव येथे आहे. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जेवढे बी संशोधन केंद्र आहे अतिशय महत्त्वाचे असतात, ते पाठ करणं अतिशय आवश्यक आहे. ते नेहमी आपल्याला पेपरमध्ये बी विचारतात, कोणतंही एक्झाम असो त्याच्यामध्ये सुद्धा ते विचारत असतात. त्याच्यानंतर 16व्या क्रमांकाचा प्रश्न, कृषी गणना ही दर 10 वर्षांनी होते. 10 वर्षांनी काय होत असते, तर कृषी गणना होत असते. दर 4 वर्षांनी वाघाची गणना होत असते आणि दर 10 वर्षांनी जनगणना होत असते, जे बी व्यक्तींची आहे त्यांची. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर 17व्या क्रमांकाचा क्वेश्चन, वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहेत. वसंतरावजी नाईक कोण आहेत, तर महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहेत. आणि नॉर्मन बोरलॉग हे कोण आहे, तर हे आहे जागतिक हरित क्रांतीचे जनक. ओके, आणि एस स्वामीनाथन कोण आहे, तर एस स्वामीनाथन आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक. क्लिअर आहे. तिन्ही गोष्टी मुद्दे मी तुम्हाला तिथं क्लिअर करून दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 18, करडी क्रांती कशाला म्हणतात, तर करडी क्रांती खत उत्पादनाशी संबंधित असते. विद्यार्थी मित्रांनो, जेवढ्याही क्रांत्या आहेत, जसं की तेलबियाची क्रांती कोणती आहे, त्याला पित्त क्रांती आपण म्हणत असतो. निळी क्रांती जे की मत्स्य माशासाठी आहे त्याला आपण निळी क्रांती म्हणत असतो. पांढरी क्रांती त्याला धवल क्रांती म्हणत असतो, दूध उत्पादनाशी संबंधित असते. बरोबर आहे. ह्या अतिशय महत्त्वाच्या क्रांत्या आहे, ह्या सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कोणत्याही एक्झाममध्ये विचारतात, इव्हन तुम्हाला पोलीस भरतीमध्ये बी हे प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19, आंब्याचे शास्त्रीय नाव काय आहे. पहा, लक्ष द्या. आंब्याचे शास्त्रीय नाव आहे मॅग्निफेरा इंडिका. त्याला काय म्हणतो आपण, मॅग्निफेरा इंडिका म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तर असे जेवढे झाड आहेत, म्हणजे महत्त्वाचे जे झाड आहेत, तर त्यांना आपण 2 शास्त्रीय नावाने बोलवत असतो. जसे की जर गाईला म्हटलं तर गाईला काय म्हणत असतो आपण, तर बोस टॉयरस असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, बोस टॉयरस. आणि कुत्र्याचं शास्त्रीय नाव काय आहे, तर कुत्र्याचं शास्त्रीय नाव आहे कॅनिस फॅमिलिरियस. कॅनिस फॅमिलिरियस म्हणजे ते फॅमिलीचा एक व्यक्ती असतो, त्याच्यामुळे आपण ते लक्षात ठेवू शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20, व्हाईट लेग हॉर्न हे सर्वात जास्त अंडी देणारे विदेशी कोंबडी आहे.
सर्वात जास्ती अंडी देणारी विदेशी कोंबडी कोणती, अशा पद्धतीचा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याला व्हाईट लेग हॉर्न. आणि तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता याला, तर अंडा कसा असतो, व्हाईट असतो, म्हणून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता की सर्वात जास्त अंडे कसे असतात, तर पांढरेच असतात. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. अमरवेल ही परपोषी आहे. अमरवेल कशी आहे, तर ती परपोषी वनस्पती आहे. प्रश्न क्रमांक 21. त्याच्यानंतर नुकताच कडकनाथ या कोंबडीला GI टॅग मिळालेला आहे. GI टॅग करा, याला GI टॅग पाहिजेत. तर हे थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. ओके, तर त्याला काय म्हणत असतो पण GI टॅग. क्लिअर आहे, इथपर्यंत समजलं असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23. मुरा म्हशीचे मूळ स्थान कोणते आहे, तर मुरा म्हशीचे मूळ स्थान आहे पंजाब. मूळ स्थान कोणते आहे, तर पंजाब आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. 23 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आता समोरचे प्रश्न पाहणार आहोत. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि आपल्या मित्रांपर्यंत या चॅनलला शेअर करा, म्हणजे त्यांचाही फायदा होईल. आणि या प्रश्नांची PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर किंवा व्हॉट्सअप चॅनलवर मिळून जाईल. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली असेल, तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24. लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असते. लिंबू वर्गीय फळामध्ये कोणतं ऍसिड असते, तर सायट्रिक ऍसिड असते. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर मूंग ही द्विदल वनस्पती आहे. मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. मूंग कशी आहे, तर द्विदल वनस्पती आहे. हे आपल्याला अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 26. फुले कल्याणी ही कोणत्या पिकाची जात आहे, अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर तुम्ही काय सांगाल, तर ती सोयाबीनची जात आहे. ओके, फुले कल्याणी कशाची जात आहे, तर सोयाबीनची जात आहे. प्रश्न क्रमांक 27. मसुरी, सुवर्णा, दारणा हे भाताची जात आहे. पहा, हे कोणत्या कोणत्या पिकाची कोणती जात आहे, हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. हे आपल्याला ग्रामसेवकमध्ये नेहमी पाहायला मिळतात. तर हे जेवढ्या बी जाती आहेत ते एकेकानं आपल्याला कंप्लीट करायचे आहे. सर्व जाती मी तुम्हाला समजून सांगेल. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28. देवणी गाय मराठवाड्यात आढळत असते. देवणी नावाची गाय कुठे आढळते, तर मराठवाड्यात आढळत असते. प्रश्न क्रमांक 29. आसाम हे भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणारे राज्य आहे. पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारतात अशा पद्धतीचे की चहाचं सर्वात जास्त उत्पादन भारतामध्ये कुठे होते, तर ते होते आसाममध्ये. चला समोरची स्लाइड पाहू. पहा, केळी संशोधन केंद्र यावल येथे स्थित आहे. केळी संशोधन केंद्र पहा, आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की संशोधन केंद्र जेवढे आहे, जेवढ्या क्रांत्या झालेल्या आहे कृषीविषयक, ते क्रांत्या बी आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एक एक दोन दोन प्रश्न तुम्हाला नेहमी पेपरमध्ये पाहायला मिळतातच. हे पेपर कोणताही असो, त्या पेपरमध्ये तुम्हाला त्या क्रांत्याबद्दल किंवा मग संशोधन केंद्राबद्दल माहिती असणं आवश्यकच आहे. तर ग्रामसेवक तर हे महत्त्वाचा पेपर आहे, तर याच्यावर नेहमीच प्रश्न विचारतील. ओके, प्रश्न क्रमांक 30 होता केळी संशोधन केंद्र जळगाव यावल येथे आहे. ओके, त्याच्यानंतर 31व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. सर्वाधिक भुईमूग उत्पादन करणारे देश कोणते आहे. सर्वाधिक भुईमूग उत्पादन करणारे देश तर भारत आहे. समजलं. अशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतात तुम्हाला, मग तिथं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. मग सर्वात जास्त भुईमूग कुठं उत्पादन होते, तर भारतातच होते. प्रश्न क्रमांक 32. विश्वासराव साळुंके हे पाणी पंचायतीचे जनक म्हणून ओळखले जाते. पाणी पंचायतीचे जनक कोण आहेत, तर विश्वासराव साळुंके. प्रश्न क्रमांक 33. पहा, अमेरिकेने सर्वप्रथम तुषार सिंचन पद्धत सुरू केली. तुषार सिंचन पद्धत कोण सुरू केली, तर ती अमेरिकेने केलेली आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. 34व्या क्रमांकाचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. भारतात गव्हाचे कोठार म्हणून पंजाब राज्याला ओळखतात. भारतात गव्हाचे कोठार म्हणून कोणत्या राज्याला ओळखतात, तर ते पंजाब राज्याला ओळखत असतात. निळ्या भाताचे प्रकार कोणत्या देशामध्ये आढळते किंवा मग प्रसिद्ध आहे, तर निळ्या भाताचे प्रकार, निळा भात तो इंडोनेशियामध्ये आढळतो. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. असे थोडासा वेगळा प्रश्न दिसला तर ते नेहमी पेपरमध्ये येतो, तर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर समोरची स्लाइड पाहू. 36व्या क्रमांकाचा क्वेश्चन. कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. तर मग महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणाला म्हणतात, तर कोयना प्रकल्पाला. जे बी कोयना प्रकल्प आहे तर त्याला काय म्हणत असतो आपण, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. ओके, त्याच्यानंतर 37व्या क्रमांकाचा क्वेश्चन.
डाळिंब संशोधन केंद्र पुणे येथे स्थित आहे. डाळिंब संशोधन केंद्र कुठे स्थित आहे तर ते पुणे येथे स्थित आहे. पहा तुम्हाला म्हटलेलं आहे नेहमीच की संशोधन केंद्र अतिशय महत्त्वाचे आहे, नेहमी विचारत असतात. मग लक्ष द्या, सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते आहे तर सेंद्रिय शेतीचे पहिले राज्य सिक्कीम आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, शेतीविषयक आहे, त्याच्यामुळं नेहमी विचारतात. त्याच्यानंतर 39वा प्रश्न, नाशिकमधील निफाड येथे गहू संशोधन केंद्र आहे. नाशिक येथील निफाड येथे कोणतं केंद्र आहे तर गहू संशोधन केंद्र आहे. ओके, नाशिक येथील निफाड येथे महाराष्ट्रात आहे नाशिक. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 40वा, हरित क्रांतीतील भाताचे वाण जया नावाचे आहे. कोणते आहेत तर जया नावाचे. तर भाताचे वाण जर तुम्हाला विचारलं कोणते कोणते आहेत तर ते भाताचे वाण बी आपल्याला लक्षात असलं पाहिजे. जया हे भाताचे वाण आहे. क्लिअर आहे, पहा. त्याच्यानंतर 41व्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे, भारतात एकूण 15 हवामान विभाग आहेत. भारतात एकूण हवामान विभाग किती, असा जर प्रश्न आला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे की भारतात एकूण 15 हवामान विभाग आहेत. ओके, आता समोरचे काही क्वेश्चन पाहू. 42व्या क्रमांकाचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. उत्तर प्रदेश भारतातील सर्वाधिक गहू राज्य उत्पादन करणारे राज्य आहे. सर्वात जास्त भारतात गव्हाचे उत्पादन कुठे होते तर ते होते उत्तर प्रदेश. ओके, आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहे तर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ. ओके, त्याच्यानंतर 43व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, जगात अंडी उत्पादनात भारताचा 3रा क्रमांक लागतो. बरोबर आहे, जगात अंडी उत्पादनात कोंबड्याची अंडी, बरं, कोंबड्याची अंडी उत्पादनात भारताचा 3रा क्रमांक लागत असतो. 44व्या क्रमांकाचा क्वेश्चन, शेळ्यांच्या संख्येत भारताचा प्रथम क्रमांक आहे. म्हणजे सर्वात जास्त शेळ्या चारणारे आपल्याच इथं आहे. बरोबर आहे की नाही. मग आपल्याला जर जॉब नाही लागली तर 100% आपल्याला तेच काम करणं आहे, कारण घरचे तेच डायलॉग मारतात. तुला जर जॉब नाही लागली, तुला जर अभ्यास नाही केला तर तुला बाबा 4-5 शेळ्या घेऊन देतो आणि तू जा वावरात आणि शेतात जा आणि तू त्याला चारत बस. बरोबर आहे, अशा पद्धतीची धमकी आपल्याला वारंवार भेटत असते. तर ही धमकी आपल्याला नाही भेटली पाहिजे, आपली कुठेतरी इज्जत बनली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला हे अभ्यास करणं आवश्यक आहे आणि लवकरात लवकर आपल्याला एक जॉब मिळवणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे. तुम्ही पण प्रयत्न करा अभ्यास करण्याचा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. ओके, 45व्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे, दूध उत्पादनात महाराष्ट्रात देशाचा 7वा क्रमांक लागतो. दूध उत्पादनात महाराष्ट्राचा देशात 7वा क्रमांक लागत असतो. ओके, त्याच्यानंतर डॉक्टर वर्गीस कुरियन हे दूध महापूर योजनेचे जनक आहे. मग जेवढे जनक आहेत, ओके, जेवढ्या योजना झालेल्या आहेत त्या योजना त्यांनी निर्माण केलेल्या आहेत, त्या योजनेचे जनक सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं आहे. ओके, त्याच्यानंतर समोरचे काही क्वेश्चन राहिलेले आहेत ते पाहून घेऊ. मग 47व्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे, फुले त्रिवेणी ही गायीची जात आहे. फुले त्रिवेणी हे कोणाची जात आहे तर ही गायीची जात आहे. अतिशय महत्त्वाचे आहे प्रश्न, लक्षात ठेवा. काश्मीरी जातीची शेळी काय करते तर लोकर जास्त देते. भरपूर प्रमाणात लोकर कोणत्या मेंढीवर असते किंवा मग शेळीवर असते, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर ते कशात असते तर काश्मीरी जातीचे. ओके, त्याच्यानंतर कॅरोटीनमुळे गाईच्या दुधातला पिवळसर रंग प्राप्त होतो. मग गाईच्या दुधाला पिवळसर रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो तर कॅरोटीन आहे. ओके, कॅरोटीनमुळे तो प्राप्त होत असतो. आणि शेवटचा प्रश्न आजच्या लेक्चरचा, तर नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे स्थित आहे तर डेअरीवरील प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल येथे स्थित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये 50 क्वेश्चन पाहिलेले आहे आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते. ओके, तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न असल्या कारणाने तुम्हाला हे लेक्चर जर आवडला असेल, ओके, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजपासून मी तुम्हाला ग्रामसेवक तसेच पोलीस भरती किंवा मग आता येणारी जिल्हा न्यायालयाची जी भरती आहे त्याच्यामध्ये येणारे सर्व काही क्वेश्चन्स आपण अशाच पद्धतीने पाहणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला, धन्यवाद.